नमस्कार मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि तितकीच आनंदाची बातमी आहे. आजचं हे सविस्तर विश्लेषण प्रत्येक सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि पेन्शनधारकांसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आपण आज 8व्या वेतन आयोगाचं संपूर्ण गणित, त्याचे संभाव्य आकडे आणि भविष्यातले सगळे अंदाज अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेणार आहोत. आता बघा, सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे. 8वा वेतन आयोग आला की आपला पगार खरंच दुप्पट होणार का? हा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल, होय ना? याच सर्वात मोठ्या प्रश्नाचं नेमकं उत्तर आज आपण शोधणार आहोत. तर आज आपण नक्की काय काय पाहणार आहोत? 8वा वेतन आयोग म्हणजे काय, फिटमेंट फॅक्टरचं ते क्लिष्ट वाटणारं गणित, पगारवाढीची काही सोपी उदाहरणे, HRA आणि पेन्शनवरचा परिणाम आणि शेवटी आपल्या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी याचे काय फायदे होतील, हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. सुरुवात करूया. 8वा वेतन आयोग म्हणजे नक्की काय आणि त्याचं ते 10 वर्षांचं चक्र कसं काम करतं यापासून. कसं आहे, केंद्र सरकार साधारणपणे दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग आणतं. बघा, 2006 मध्ये 6वा आयोग आला, बरोबर 10 वर्षांनी 2016 मध्ये 7वा आला आणि आता याच गणितानुसार वेळ आलीये ती आगामी 8व्या वेतन आयोगाची, ज्याची आपण सगळेच खूप आतुरतेने वाट पाहतोय. पण एक गोष्ट लक्षात घ्या बरं का, हा बदल म्हणजे फक्त तुमचा बेसिक पगार वाढणं नव्हे. या आयोगामुळे तुमचं बेसिक पे, महागाई भत्ता म्हणजे DA, घरभाडे भत्ता म्हणजे HRA, पेन्शन आणि इतर अनेक भत्ते, या सगळ्याच गोष्टी पूर्णपणे बदलणार आहेत. म्हणजेच सध्याच्या पगारासोबतच रिटायरमेंट नंतरच्या सोयींवरही याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. आता आपण येऊया या सगळ्या मागच्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर, फिटमेंट फॅक्टरचं गणित. हे ऐकायला थोडं किचकट वाटतं, पण आहे खूप सोपं. फिटमेंट फॅक्टर म्हणजे नक्की काय? तर हा एक असा नंबर किंवा मल्टिप्लायर आहे ज्याने तुमच्या सध्याच्या बेसिक पगाराला गुणलं जातं आणि त्यातून तुमचा नवीन सुधारित बेसिक पगार ठरतो. थोडक्यात सांगायचं तर हाच तो जादुई आकडा आहे जो सर्वांच्या पगाराची नवीन पातळी ठरवणार आहे. आता हे एका उदाहरणाने बघूया. समजा तुमचा बेस पगार 40,000 रुपये आहे. जर फॅक्टर 19.98 ठरला तर पगार जवळपास 89,000च्या घरात जाईल. जर 2.57 लागू झाला तर तो 1,02,000च्या पुढे जाईल. पण जर सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला 3.98 हा फॅक्टर फायनल झाला ना, तर तुमचा हाच बेसिक पगार थेट 1.5 लाखांच्याही पुढे जाऊ शकतो. बघताय ना, एक फॅक्टर किती मोठा आर्थिक फरक घडवू शकतो. आता हेच गणिताचं सूत्र आपण एका खऱ्याखुऱ्या आणि व्यावहारिक उदाहरणातून समजून घेऊया. समजा एका प्राथमिक शाळेतल्या शिक्षकाचा सध्याचा बेसिक पगार आपण घेतला आणि त्याला 2.57चा फिटमेंट फॅक्टर लावला, तर त्यांचा अंदाजित नवीन बेसिक पगार किती होईल हे अगदी स्पष्ट दिसतंय. हे फक्त कागदावरचे कोरडे आकडे नाहीत, तर तुमच्या खऱ्याखुऱ्या आणि सुरक्षित आर्थिक नियोजनाचीही एक नवीन सुरुवात आहे. ही वाढ नक्की कशी होते ते आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. पहिली स्टेप, तुमचा सध्याचा बेसिक पगार घ्या. दुसरी स्टेप, त्याला फिटमेंट फॅक्टरने गुणाकार करा. तिसरी स्टेप, जे उत्तर येईल त्यात तुमचा नवीन HRA म्हणजे घर भाडे भत्ता मिळवा. आणि चौथी स्टेप, झाला तुमचा नवीन पगार तयार. या अगदी सोप्या पद्धतीने कोणीही स्वतःच्या पगाराचा अंदाज काढू शकतो. आता आपण फक्त मूळ पगार न पाहता HRA आणि पेन्शनवर याचा काय आणि कसा परिणाम होईल त्याकडे वळूया. इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. विचार करा, जर तुमचा घरभाडे भत्ता म्हणजेच HRA वाढून थेट 40% गेला तर एकूण पगारामध्ये तो केवढा मोठा हिस्सा असेल. वाढलेला बेसिक पगार आणि त्यावर 40% HRA हे कॉम्बिनेशन एकूण पगाराचं चित्रच पूर्णपणे बदलून टाकतं. आणि याच कारणामुळे जर जास्तीत जास्त फिटमेंट फॅक्टर आणि कमाल HRA लागू झाला तर काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा एकूण महिन्याचा पगार थेट 2 लाख रुपयांच्याही पुढे जाऊ शकतो. हो, अगदी बरोबर ऐकलात. हा खरंच एक खूप मोठा आणि ऐतिहासिक बदल ठरेल. पण थांबा, याचा फायदा फक्त सध्या काम करणाऱ्यांनाच होणार आहे का? तर अजिबात नाही. जुनी पेन्शन योजना, सुधारित NPS आणि डिफेन्स पेन्शन या सर्वच ठिकाणी पेन्शनधारकांना मोठी वाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांसाठीही 8वा वेतन आयोग एक मोठा दिलासा घेऊन येणार आहे. आणि जे नुकतेच नोकरीला लागलेत अशा नवीन तरुण कर्मचाऱ्यांसाठीही हे खूप फायद्याचे आहे. कारण बेसिक पगार वाढला की NPS मधलं तुमचं मासिक योगदान आपोआप वाढेल. याचा अर्थ असा की भविष्यातला तुमचा रिटायरमेंट फंड खूप वेगाने आणि चक्रवाढ पद्धतीने वाढेल. थोडक्यात तुमचं भविष्य अधिक सुरक्षित होईल. आता वळूया आपल्या राज्याकडे. महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी याचे नक्की काय फायदे आहेत ते पाहूया. जेव्हा केंद्र सरकार हा आयोग लागू करेल आणि महाराष्ट्र सरकार तो स्वीकारेल, तेव्हा तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, आपले पोलीस बांधव
जिल्हा परिषद कर्मचारी, आरोग्य विभाग, क्लार्क आणि इंजिनियर्स अशा सर्वच महत्त्वाच्या विभागांमधल्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्तरात एक मोठी आणि आनंद देणारी वाढ आपल्याला पाहायला मिळेल. हे बघा, आजची परिस्थिती आपण सगळेच जाणतो. महागाई किती वेगाने वाढतीये, वाढतं घरभाडं, मुलांचं शिक्षण, दवाखान्याचा खर्च हे सगळं मॅनेज करताना नाकी नऊ येतात. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही वेतनवाढ केवळ एक चर्चेचा विषय नाहीये, तर दैनंदिन जीवनातली ती एक अतिशय मोठी गरज बनली आहे. तर मंडळी, आपण या सविस्तर विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. वाढती महागाई आणि एकूणच आर्थिक परिस्थिती पाहता तुम्हाला काय वाटतं, सर्वात योग्य फिटमेंट फॅक्टर कोणता असायला हवा? 1.28, 2.57 की थेट 3.88 यावर नक्की विचार करा. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या आणि स्पष्ट विश्लेषणासाठी आपल्यासोबत जोडलेले रहा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.